आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील वर्गखोली क्रमांक 2 वर अनधिकृत कब्जा। अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची मालमत्ता क्रमांक 2 मध्ये 2 वर्गखोल्या आहेत। त्यामध्ये वर्गखोली क्रमांक 2 वर जेऊरवाडी येथील कैलासवासी मोतीरामजी राठोड सार्वजनिक वाचनालयासाठी देविदास मोतीराम राठोड यांनी स्वतःच्या सोयीकरिता अशासकीय कामासाठी बेकायदेशीर अनधिकृतपणे कब्जा केला असून क्रमांक 2 वर्गखोलीवर कब्जा केल्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट तसेच दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट यांना लेखी निवेदन दिले। वर्गखोलीवर अनधिकृत कब्जा केलेल्या व्यक्तीची रीतसर चौकशी करून कार्यवाही करून कब्जा केलेली वर्गखोली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या ताब्यात द्यावे संबंधित विभागांना निवेदन दिले असून आज तागायत कोणतीही चौकशी नाही। तसेच वर्गखोलीवर बेकायदेशीर कब्जा केल्याने शिक्षणप्रेमीतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची मालमत्ता क्रमांक 2 मधील वर्गखोली क्रमांक 2 वर अनधिकृतपणे कब्जा केलेली आहे। ती वर्गखोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मालमत्ता असून ते आमच्या ताब्यात द्यावे असे या शाळेचे मुख्याध्यापक रमेश कोळ यांचे म्हणणे आहे। वर्गखोली क्रमांक 2 ही शाळेची जागा शासनाची मालमत्ता असून ती अशासकीय कामासाठी वापरता येत नाही। तात्काळ जागेची सखोल चौकशी व्हावी असे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीदेवी राठोड यांनी सांगितले। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन जे कोणीही चौकशी व दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे अक्कलकोट गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे म्हणाले।